तर आपण आता ही थेट दादरमधल्या शिवाजी पार्क इथल्या शिवतीर्थावरची ही दृश्य पाहतोय। गुढी उभारली जाते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी। दरवर्षी पारंपरिक पद्धतीनं ही गुढी उभारली जाते आणि त्यानंतर गोडधोड वाटलं जातं। राज ठाकरे यांचा हा थेट आपण गुढीपाडव्याचा सण साजरा करत असताना गुढी उभारतानाचा ही दृश्य आपण पाहतोय। त्यांच्या निवासस्थानाची ही थेट दृश्य आहे। आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा सुद्धा आहे आणि त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी आणि एकूणच त्यांच्या नेत्यांसाठी वगैरे हा आज खास दिवस आहे। आज मनसेचा मेळावा सुद्धा आहे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून राज ठाकरे काय मार्गदर्शन करणार, काय कानमंत्र देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तर शिवतीर्थावरची ही थेट दृश्य आज घरोघरी गुढी उभारली जाते आणि आजचा हा आपला नव्या वर्षाचा पहिला दिवस। या दिवशी नवे संकल्प केले जातात आणि त्या दृष्टीनं संपूर्ण वर्षभर वाटचाल केली जाते आणि शिवतीर्थावरची ही दृश्य गुढी उभारली जाते। सुंदर अशी सजवलेली गुढी आपण पाहतोय, शिवतीर्थावरची ही थेट दृश्य। तर सातत्यानं मराठी माणसांसाठी, मराठी भाषेसाठी मनसे सातत्यानं लढा देत आहे आणि आज मराठी नववर्ष, हिंदू नववर्ष आहे आणि या निमित्तानं आज मनसेचा मेळावा सुद्धा पार पडणार आहे आणि या मेळाव्यातून राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतात, काय कानमंत्र देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर आगामी काळात आपण तरुणांवर अधिक लक्ष करणार आहोत, लक्ष केंद्रित करणार आहोत असं त्यांनी आधीच सूतोवाच करून ठेवलेलं आहे। त्यामुळे आता येणाऱ्या नव्या पिढीला, नवीन तरुणांना ते काय कानमंत्र देतात हेही पाहणं महत्त्वाचं आहे।